नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची अगदी दाट शक्यता आहे। आज म्हणजे 7 तारखेला रायगड जिल्हा, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे। उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आज हवामान विभागाने जाहीर केली आहे। तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे, त्याला लागूनच 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। उत्तर ओडिशा, दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखीन तीव्र होण्याची अगदी दाट शक्यता आहे। मान्सून साथ असलेल्या कमी दाब पट्ट्याचे पश्चिम टोक सर्वसाधारण स्थितीवर असून पूर्व टोक दक्षिणेकडे आले आहे। तसेच राजस्थानच्या बिकानेर पासून नरनूल, सिधी, संबळपूर कमी दाबाचे केंद्र ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। उत्तर प्रदेश पासून कमी दाब केंद्रापर्यंत आणखीन एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय होत असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे। त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानामध्ये चढ उतार सुरूच असून शुक्रवारी 6 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। राज्यामध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेला आहे। आज म्हणजे 7 तारखेला कोकणामधील रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे। तसेच या भागामध्ये अतिदक्षतेचा ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची अगदी दाट शक्यता देखील आज जाहीर करण्यात आली आहे। तर मग आज राज्यामधील रायगड, पुणे आणि सातारा या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। याबरोबरच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।